थंडी तेवढी वाजते रे. वाट लागली. पाठवलं होतं छान बस. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो हा व्हिडिओ असणार आहे, मी अप्पू दादाच्या लग्नाला गेले होते, त्याच्यामध्ये आमचं संगीत झालं आणि काही काय झालं, हळदी वगैरे सगळं ह्याच्यामध्ये मी दाखवले आहे. सो स्टे ट्यून. सो ही दादाची एंट्री होती. एंट्रीलाच ब्राईडकडून त्यांनी एक सरप्राईज डान्स ठेवला होता. तो डान्स मी जास्त नाही घेऊ शकले बिकॉज आय वॉज सो नर्वस. खूप सारे पब्लिक तिथं होतं आणि कंटिन्युअसली मी असं फोन घेऊन तर ते मला बरोबर वाटत नव्हतं. तर मी एकदम छोटे छोटे क्लिप्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये, स्टार्टिंगला काय काय झालं ते. सो तुम्हाला कळेलच, तुम्ही कंटिन्यू करा. आपूर दादा, अरे थोडासा ऑकवर्ड झालाय. The Dermaco's 10% vitamin C serum. So it has power of 2 actives, vitamin C and niacinamide. Vitamin C helps brighten your skin, fade dark spots and gives you a fresh glowing skin. On the other hand, niacinamide works to reduce redness and enhance your skin's texture. This serum combines 10% vitamin C and niacinamide, where vitamin C provides the glow while niacinamide helps control oiliness. Additionally, it has hyaluronic acid which keeps your skin hydrated and looking plump. It's been a week I have been using this serum and here you can see the results. मेरी skin बहुत hydrated और bright हो चुकी है. And it of course safe to use as it is designed by dermatologist itself. Don't trust me, I have even tried the betadine test. The Dermaco has empowered 20,000 plus students this year with their Young Scientist initiative. Every time you buy from them, they will link your order to a child that they help educate along with Bhumi Foundation. You can find this serum on Nykaa, Flipkart, Amazon and Purple and use my coupon code SUSHTI2025 to get 20% discount on Dermaco's website. And if you want to improve your skincare routine, this serum is a definitely great choice. Finally, संगीतसाठी रेडी झालोय आम्ही. हिंदवीचा हा लुक आहे. गाईज माझा आउटफिट बघा, त्याची ओढणीच मी घरी विसरले आणि स्वतः गेले. हाऊ इज द जोश? चलो गाईज, आता डायरेक्टली आपण ह्याच्यावरतीच भेटू स्टेजवरती. तुम्हाला सगळे बघायला भेटेल काय डान्स केला काय नाही सगळं. हे लोकेशन आहे पूर्ण आणि आमचं संगीत चालू पण झालेलं आहे. तर आता मला फास्ट जावं लागणार आहे. साखरपुडा. अरे पण संगीत आहे ना आता. आधी साखरपुडा तर होते ना. अच्छा हा, तर मग इकडे 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 हिंदवी. हे बघा खूप छान दिसतेस. ही पण खूप छान दिसते. आणि मी कशी दिसते कमेंट मध्ये सांगा. सो आम्ही चाललोय आता आणि माझा डान्स कंटिन्यू बघा. स्टेज आहे पूर्ण संगीतचा आणि इकडे हळद होणार आहे. तिकडे हळद होणार आहे आणि तिकडे पूजा काय चाललंय तिकडे रे, साखरपुडा ना. हां तिकडे ते चाललेलं आहे आणि हे सगळे पब्लिक आहे. डेंजर थंडी वाजते की मी शॉल घेऊन बसले. त्यात माझा एवढा ड्रेस स्लीवलेस आहे. वाट लागली आहे मला. टोस्ट आहे ते सगळीकडून सगळं. वाट लागली, फुल वाट लागली. हां त्यांना अरे अरे दोघांनी सोबत आई असलं बघा. आणि सगळे बसले जायचं आणि वा वा खूप छान दिसत आहेत कपल्स आणि बघून लग्न करू वाटते. तुझं लग्न होणार आहे गाईज या वर्षी. मला लग्न करायचं बघा सगळे उतावळे झालेत. मला लग्न करायचं नाहीये पण लवकर गाईज. मला ह्यांचं बघून असं वाटतं की मी लग्न केलं पाहिजे. माझ्यापेक्षा मोठी ही आहे, ही केल्याशिवाय पण मी लवकर लग्न नाही करणार. सेरेमनी झाली इकडे. आदित्य आणि हे खायला आले. तुम्हाला लाज आहे का? लाज थोडी तरी लाज आहे का? खाताय का तुम्ही? लाज आहे का हिंदवी तुला?
खाता है बनती बात का। गाइस उधर दुनिया इधर की उधर हो जाए, खाना छूटना नहीं चाहिए। खरं है ना? बिलकुल नहीं। जसे की हिंदवीला बघा। पाठवला होता छान बस फायनली आमचं संगीत झालेलं आहे आणि आम्ही येऊन रूम मध्ये बसलोय। आता आहे हळदीचा कार्यक्रम, आता हळद खेळायचं तर हळदीचं ही अंकिता चिडली आहे माझ्यावरती बिकॉज असा ब्लाऊज आहे म्हणून। अंकिता मला मध्ये छटरपटर काय एवढं करते, पण गाईज फॅशन आहे। थंडी घ्यायची नाही अजिबात, घेणार ऑब्व्हियसली नाही। थंडी खूप वाजते कारण का मला आयडियाच नव्हती की एवढी थंडी असणार आहे। अंडरस्टँड? तिने दाखवू शकतो। हां तर गाईज येस आता हळद आहे आणि हळदीचा तुम्हाला लुक दाखवेल मी आणि हळदीचा लुक दाखवेल आणि बाहेर कसं आहे काय दाखवेल आणि एंड करेल ब्लॉग। सो कंटिन्यू करा। बघा समोर इथे कैसा हो रहा तिला थंडी तेवढी वाजते रे। टाक टाक तो गाईज हा माझा हळदीचा लुक आहे। खूप थंडी असते, डेंजर, म्हणजे माहितीच नव्हतं मला एवढं की थंडी आहे की मी एवढं स्लीवलेस घातलंच नसतं। बट झालंय आता। ओ या थँक्यू सो मच। लुक ॲट यू लाईक आलिया भट। तर अशा प्रकारे मी कशी दिसते? खूप छान सुंदर। माझं फेवरेट आहे। तर गाईज खूप छान असं झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते हळदीचं वगैरे कसं आहे काय। हा माझा हळदीचा आउटफिट आहे गाईज, कसं दिसते मी कमेंट करून नक्की सांगा। आणि हा यशचा आउटफिट आहे।
आणि हा मला वाटलं नाही, बरंच मस्करी नाही, सकाळी लवकर का तर गाईज कसा वाटला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्लॉग इथेच थांबवते. कीप लव्हिंग कीप शेअरिंग. आदित्य बघा हे बघा हे बघ वरमाई बघा वरमाई थंडी वाजते बघा. ह्यांनी एवढं फुल घातले तरी मला थंडी वाजते. मी बघा सृष्टीला खूप गरम होत आहे. एवढं गरम होते की काय सांगू मी थंडीत बसली. सो यस गाईज कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. खूप शेअर करा खूप प्रेम द्या.